बीड जिल्ह्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील तसंच माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेली संयमाची भूमिका कुणाच्या पत्त्यावर पडणार या विषयाची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, बीड जिल्ह्यातील एकूण 6 नगर परिषदेचे निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। या अगोदर अनेक उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोपाची रणधुमाळी सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं होतं। बीड या ठिकाणी ओबीसी महाएल्गार मेळावा झाला होता। या मेळाव्याच्या माध्यमातून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी ओबीसी समाजाला आव्हान देखील केले होते की येऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपली ओबीसीची ताकद दाखवून द्या। त्या झालेल्या मेळाव्यापासून धनंजय मुंडे बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होत असल्याचं दिसत असतानाच परत एकदा मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपानंतर त्यांनी या निवडणुकीच्या काळामध्ये संयमाची भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। अजित पवार गटाकडून ते बीड जिल्ह्यातील 6 नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून देखील त्यांची नावाची घोषणा करण्यात आली होती, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर केलेले गंभीर आरोप याचबरोबर अजित पवार गटातील काही नेत्याकडूनच त्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीच्या काळामध्ये सावधगिरीची भूमिका घेऊन त्यांनी फक्त परळी या ठिकाणच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराची धुरा हाती सांभाळल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। बीड जिल्ह्याचं राजकारण पाहिलं तर मुंडे घराण्याच्या भोवती गेल्या अनेक वर्षापासून असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। स्वर्गीय वाशी गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचे सर्वस्व राजकीय वर्चस्व जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं होतं, परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर धनंजय मुंडे यांचं राजकीय अस्तित्व कुठेतरी कमी होत असल्याचं पाहण्यास मिळत होतं। त्यानंतर बीड या ठिकाणी झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडे हे राजकारणामध्ये सक्रिय होत असल्याचं दिसत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाबरोबरच अजित पवार गटाकडून त्या नेत्यातून त्यांच्या विरोधात होत असलेला आरोप यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये डोकं नसलं लावल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। कदाचित अजित पवार गटाच्या एकूण 6 नगर परिषदेच्या उमेदवाराची प्रचाराची धुरा जर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी हाती घेतली असती तर कदाचित बीड जिल्ह्यातील अजित पवार गटाचं वर्चस्व नगर परिषदेमध्ये देखील पाहण्यास मिळालं असतं, परंतु या निवडणुकीमध्ये कुठेतरी अजित पवार गटाला सर्वाधिक मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जात आहे। कारण 2024च्या विधानसभेची निवडणुकीची सगळी रणधुमाळी जर पाहिली आपण तर बीड जिल्ह्यातील जवळपास जर विचार केला तर 4 ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवार विजयी झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। ह्यामध्ये जर सर्वाधिक जर प्रचाराची धुरा पाहिली तर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी हातामध्ये घेतली होती, त्यामुळे गेवराई मतदारसंघाचे उमेदवार असलेले विजयसिंह पंडित यांना विजय करण्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील सिंहाचा वाटा असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके यांना देखील विजय करण्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील वाटा असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे, परंतु येऊ घातलेल्या बीड, माजलगाव आणि गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून त्यांची जाहीर सभा घेऊ नका असं वक्तव्य अजित पवार गटातील काही नेते मंडळी करून अजित पवार यांच्याकडे करण्यात आले होतं। त्यामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी ह्या काळामध्ये संयमाची भूमिका घेऊन फक्त परळी नगर परिषद महायुतीच्या ताब्यामध्ये कशा पद्धतीने येईल यासाठी वार्ड निहाय प्रचारामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन परळी नगर परिषदेच्या नगर अध्यक्षपदाच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी जाहीर सभा घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। कदाचित माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गेवराई, माजलगाव, बीड, अंबाजोगाई ह्या ठिकाणी स्वतंत्र जर ह्या नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी जाहीर सभा घेतल्या असत्या तर कदाचित वेगळं चित्र निर्माण झालं असतं, परंतु त्यांनी घेतलेली संयमाची भूमिका ही अजित पवार गटाला खूप मोठा फटका बसवणारी आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे लढा लढत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। सरकार जे आहे ते मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाची ताकद काय असते हे देखील दाखवून दिलेलं आहे। त्याचबरोबर 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील सरकारला मराठा समाजाची काय ताकद असते हे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या एका इशाऱ्याच्या ताकदीवर सरकारला दाखवून दिल्यानंतर
पुन्हा एकदा आता मनोज जरांगे पाटील यांनी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाला कुठले आव्हान देतात ह्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी ह्या काळामध्ये संयमाची भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली संयमाची भूमिका ह्याचबरोबर मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू अंतर्वाली असलं तरी मात्र मराठा समाजाची सर्वस्व ताकद जी आहे ती बीड जिल्ह्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। कारण लोकसभा असेल विधानसभा असेल मनोज जरांगे पाटील यांनी जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला खंबीरपणे साथ देण्याचं काम बीड जिल्ह्यातील मराठा समाजाने केल्याचं आपल्याला नक्कीच पाहण्यास मिळालेलं आहे। ह्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये होती का काय असं देखील चित्र निर्माण होत असताना मनोज जरांगे पाटील यांनी त्या काळामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एक गंभीर आरोप केल्याच्या नंतर बीड जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काहीसं वातावरण वेगळं होईल असं वाटत असताना मनोज जरांगे पाटील यांनी ह्या काळामध्ये संयमाची भूमिका घेतल्यामुळे मराठा समाजाला ज्या उमेदवारांना विजय करायचे त्यांना विजय करा असं खुलं आव्हान आणि मोकळीक मनोज जरांगे पाटील यांनी सोडवल्यामुळे ह्याचा सर्वाधिक जो फायदा आहे तो भाजपला होणार असल्याचं या झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाहण्यास मिळालेलं आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया झाल्याच्या नंतर बीड जिल्ह्यामधील कुठंतरी खालच्या स्टेपला जात असलेली भाजप आता मनोज जरांगे पाटील यांच्या संयमाच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा भरारी घेत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मंत्री पंकजा मुंडे तसंच आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यामधील सर्वाधिक नगर परिषद ज्या आहेत त्या भाजपच्या ताब्यामध्ये येणार असल्याचं झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर स्पष्ट चित्र झालेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी संयमाची भूमिका घेतल्यामुळे ह्याचा जो सर्वाधिक फायदा जो आहे तो भाजपला होणार असल्याची चर्चा आता बीड जिल्ह्यामध्ये जोरदार होत आहे। मनोज जरांगे पाटील हे जर ऍक्टिव्ह झाले असते, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या विरोधामधील मराठा आरक्षणाविषयी तडजोड होत नसल्यामुळे भूमिका जर घेतली असती तर कदाचित ह्याचा निर्णय वेगळाच लागला असता, परंतु मुंबई ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण केलं होतं। महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपच्या काही नेत्याकडून मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल हे लागू करण्याचं आश्वासन दिल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी संयमाची भूमिका घेतल्यामुळे ह्याचा सर्वाधिक जो फायदा जो आहे तो भाजपलाच होणार असल्याचं चित्र मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज बीड जिल्ह्यामध्ये पाहण्यास मिळत आहे। बीड जिल्ह्यामधील प्रमुख नगर परिषद पाहिली तर बीड आहे। बीड ह्या ठिकाणची नगर परिषद भाजपला कधीच आपल्या ताब्यात मिळवता आली नव्हती। ह्या ठिकाणचं वर्चस्व जर पाहिलं तर क्षीरसागर कुटुंबाचं होतं। ह्याचबरोबर क्षीरसागर कुटुंबाच्या पाठीशी मुस्लिम आणि मराठा समाज जो आहे तो भक्कमपणे साथ देत असल्यामुळे क्षीरसागर कुटुंबाच्या ताब्यामध्ये ही नगर परिषद येत होती। परंतु लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर बीडच्या मुस्लिम समाज मराठा समाजाने मनोज जरांगे पाटीलांच्या शब्दास योग्य मान देऊन त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी जो उमेदवाराला मतदान करायचं आहे त्यांना सांगितलं होतं तोच उमेदवार ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। इतकंच नाही तर 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील ह्याची पुनरावृत्ती घडून आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे कदाचित मनोज जरांगे पाटील जर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ऍक्टिव्ह झाले असते तर ह्या ठिकाणचं चित्र काहीसं वेगळंच पाहण्यास मिळालं असतं, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी संयमाची भूमिका घेतल्यामुळे ह्याचा सर्वाधिक फायदा जो आहे तो भाजपला होणार असल्याचं बोललं जात आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील 6 नगर परिषदेच्या निवडणुकीच्या स्टार प्रचारक म्हणून मुंडे यांनी आपली संयमाची भूमिका घेतल्यामुळे ह्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो अजित पवार गटाला बसणार असल्याचं बोललं जात आहे। मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या संयमाच्या भूमिकेमुळे खरंच अजित पवार गटाला तोटा तर भाजपला फायदा होणार आहे का, ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।